बाई सोनशोपा किती थंडी हो. आता हिवाळा असेल मग. पण थंडीचा एक फायदा आहे. कोणता? अहो गरमी होत नाही ना. बाई माय त्या पुष्पा पिक्चर मध्ये किती करतोय बायकोसाठी काय काय ते नो. मित्राला सीएम करते का तर फोटो काढायचा बायकोला. लालचंद निघते बायकोला सोन्यात मिळवते. आणि इथं आमचं उगा हाय गिन्यानं गेलेलं. ह्याला कसलं कौतिक नाही न काही नाही. आपलं नशीबच खोटं बाई. काय आहे दुसरं. छोट्या तुला एवढ्या चांगल्या शाळेत घातलंय, एवढी मोठी फीस दिलं, चांगले कपडे दिलं, बुटं दिलं, चपलं दिलं, दप्तर दिलं, वह्या दिलं, पेन्सिल दिलं. तुला शाळेतून साधं 1 नंबर आणणं होईना का? का हो, का लागलाय लेकराच्या मागं? का ओरडायला लागलाय त्याला? लेकरानं शाळेतून चांगल्या मार्कानं तर नंबर आणलाय की. अगं आई बाबा पेपरचा नंबर तर नाही, मॅडमचा नंबर मागायलात. छोट्या तू बाहेर जा माय खेळायला. अगं ते शाळेची राहिलेली फीस भरायची होती म्हणून मॅडमचा गुगल पे फोन पेचा नंबर मागितलं होतं ग. आपल्या छोट्याच्या शाळेत गुगल पे फोन पे नाही, अकाउंटवर पैसे टाकावे लागते. तेच विचाराय करता नंबर मागला तो ग. आमच्या गावाकडच्या मुली तर काय ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकत नाही. कारण त्यांचं पार्सल जर गावात आलं आणि डिलिव्हरी बॉयने त्यांना ऑर्डर दिली तर अख्ख्या गावात चर्चा होते. बाई फलाण्याच्या पोरीला तर कुठलं तरी पोरग येऊन काहीतरी देऊन गेलंय. नक्की काहीतरी लफडं असेल. 2 दिवसावर आपलं लग्न आहे. मी लय खुश आहे बघ. बरं ती जाऊ दे, तू मला अर्जंटमध्ये का बोलवलेस? मला तुला काहीतरी सांगायचंय. तुझा बॉयफ्रेंड तर नाही ना? अरे नाही, पण कसं सांगू मला काही समज नाही. अगं सांग ग, असू दे सांग. अरे मला ना एक मुलगा आहे, पण लग्नानंतर खोटं काय बोलायला नको म्हणून जे काय असं ते लग्नाआधी सांगितलं मी तुला. असू दे, ही प्रामाणिक तर आहे. मला लग्नाआधी तर सगळं सांगितलं. बर असू दे, मी सांभाळायला तयार आहे त्याला. कुठं आहे तुझा मुलगा? अरे मी त्याला घेऊनच आले, थांब बोलवते. बोल. सुशांत बाळा इकडे ये. ये सुशांत ये ये, तुला कॅडबरी देतो. ये ये बाळा, ये लवकर. कोण म्हणतं की लग्न वाईट आहे? काय नाही, फक्त 2 वर्ष सहन करायचं, मग त्याच्या पुढचे सगळे वर्ष त्यांना सहन करायला लावायचं. सानूचे पप्पा आम्हा बायाला काय लागणार बघा. असा एक नवरा राहावा आमच्यावर जीवापाड प्रेम करणारा, आणि असा एक नवरा राहावा आणि सुखा दुःखामध्ये साथ देणारा. असा एक नवरा राहावा महिन्यामध्ये 2दा-3दा शॉपिंगला नेणारा बघा. काय लागणार दुसरं बघा. हिंग हेंडगा आणि हमाकडेला तर काय पाहिजे मग. अशी एक बायको राहावा जिनं 3 टाइम आपला चवना डवना करून घालाव बाबा आम्हाला. आणि अशी एक बायको राहावा जिने की नाही आपल्या लेकरे बाळाला सांभाळाव आणि चांगलं त्याची काळजी घ्यावा आमची लेकरे बाळाची. आणि अशी एक बायको राहावा जिने की नाही ह्या दोघी सोबत की नाही सुखानं गुन्हा गोविंदानं संसार करावा. जेव्हा माझ्या नवऱ्यासोबत भांडण होतंय तेव्हा पक्का विचार करते, ह्यांच्यासोबत अजिबात बोलणार नाही. पण परत मनात विचार येते, ह्यांच्यासोबत नाही बोलली तर मग भांडण कुणासोबत करायचं. बाबू अहो बोला की.